कार्ड याद करा देने के लिए। इधर लाइट चालू लाईट गेली मुझे तो बहुत जल्दी बाद में पहला वो भी मैं ऐसा जाऊँ मैनेजमेंट फेल करेगा बीजेपी वाले केतन मरे ఆయన మళ్ళీ వరద ఓల్డ్ బాబా ఇల్లు గడవతాను Eso el que lo van a hacer en esta lugar तुमका सगळ्यांक देव बरी सांग दिव आणि तुम्ही हांगा तुमचा वेळांतलो वेळ काढून आयल्या बद्दल तुमकां सगळ्यांचे उपकारी तुमकां मनोनीत उपकार आज हांगा माचेर आमचे मदीं आमचे गोंयचे पणजेचे लाडके आमदार बाबूत मसारात आमचे पणजेचे प्रभारी प्रेमानंद मावळे सर पणजेचे मंडळ अध्यक्ष बाब शुभम चोडणकर आणि जनरल सेक्रेटरी बाब संजीव नाईक आज आमी हांगा मायनॉरिटी मोर्चा तशेंच SC ST ह्यो मोर्चाच्यो कमिटी पणजेच्यो कमिटी आज हांगा डिक्लेअर करपाचे आसता आमच्या पार्टीच्या कार्यक्रमा प्रमाणे आमचे मंडळ कमिटी नोव्हेंबर 2019 डिक्लेअर केली पण कोविडाक लागून फुडल्यो कमिटी डिक्लेअर जावंक पावल्यो ना आमी 2 आठवड्या पयलीं आमची महिला मोर्चा आनी युवा मोर्चा डिक्लेअर केल्ल्यो तशेंच आज हांगा आमी आतां मायनॉरिटी मोर्चा कमिटी डिक्लेअर करपाची आसा हांव मागता आमचे पणजेचे प्रभारी प्रेमानंद मावळे सर हांचे मदीं हांचे कडेन की तांणी मायनॉरिटी मोर्चाचो अध्यक्ष डिक्लेअर करचो आमचे पणजे मतदारसंघाचे आमदार श्री बाबूस मसारात आमचे पणजे मंडळाचे अध्यक्ष शुभम चोडणकर आणि सरचिटणीस श्री मिलिंद भरणे आणि संजीव नाईक हांगा उपस्थित आशिल्ले पक्षाचे पणजे मंडळाचे सगळे पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख आणि हांगा सगळे उपस्थित आशिल्ले तिनूय मोर्चाचे सगळे सदस्य जे आता आम्ही डिक्लेअर करपाक पणजे मंडळान हाजे पयलीं 2 मोर्चा डिक्लेअर केल्ले आसा आणि आज जे 3 मोर्चा आम्ही डिक्लेअर करतले तातूंत मायनॉरिटी मोर्चा
SC मोर्चा आणि ST मोर्चा हे 3 मोर्चे आज डिक्लेअर जातले. भारतीय जनता पक्षाची जी संघटनात्मक बांधणी आसा ती करपा खातीर आणि येत्या त्या निवडणुकीत एक संघटनात्मक कार्य फुडें व्हरपा खातीर आणि पणजी मतदारसंघ परत एकदा भारतीय जनता पक्षाचो झेंडो लावपा खातीर ते संघटनात्मक कार्य जे सुरू जाल्ले आसा ताच्या अंतर्गत जे 7 मोर्चा पळय आसा ते मोर्चा आमी गटीत केल्ले आसा आणि पयलेच फावटी म्हाका दिसता इवन किसान मोर्चा पळय जो आसा तो सुद्धा पणजी मतदारसंघात हांगा डिक्लेअर जाता. आणि म्हाका खात्री आसा की जे मतदारसंघात कार्यकर्त्याचे जे मोठे संघटन आमी उभे करता ताच्या हातून परत एकदा भारतीय जनता पक्षाचो झेंडो 2022च्या निवडणुकीत पणजी मतदारसंघाचे लागतलो. आणि त्याच बरोबर 22+ हे जे आमचे पळय जे ध्येय आसा आणि परते सरकार भारतीय जनता पक्षाचे गोंयान हाडपा खातीर आमी सगळे नेटान काम करतले, सगळे कार्यकर्ते काम करतले, हातूंत दुबाव ना. हांव तुमचो चड वेळ न घेता पणजी मायनॉरिटी मोर्चाचे अध्यक्ष म्हणून श्री आल्तो डिसोजा हांची नेमणूक जाहीर करता. हांव विनंती करता आमचे मिलिंद भरणे आणि बाकीचे जे आमचे हे आसात ह्या मोर्चाचे बाकीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तांचे नांवां घेवन तांकां हांगा आपोवचे. वायस प्रेसिडेंट म्हणून हांव शाहीद नारू तेकडे मागता. दुसरो वायस प्रेसिडेंट शहनाज मोमीन. तिसरो वायस प्रेसिडेंट जावेद शेख. जनरल सेक्रेटरी म्हणून नायसी कुतीन. नायसा कुतीन. तसेच दुसरे जनरल सेक्रेटरी एस्ली फर्नांडिस. सेक्रेटरी म्हणून लिब्रेता मेंडिस. मिशेल फर्नांडिस सेक्रेटरी. Napasian Gomish, Secretary. Asif Sheikh, Secretary. Nazim Aga, Secretary. तसेच मेंबर बनाव मागता एस्टन कार्दोज, लुईस पाशेक, ब्रायन फर्नांडिस, शेख जिया, इब्राहिमपुर मुजावर, एस्टन रॉड्रिक्स, अलिया बेग, फैयाज शेख, लुसियो गोमिश, अकबर निर्बाण, दनिश नावर, जोसना राजीव, असलम खान, वेल्सन
Fernandez, Lauren Cristo, Presley Rodriguez, Saif Sahab Mohammed, David Ungadi, Valen Tikuna, Francis Acosta, Hussein Sheikh, Lauren Zita Costa. These are also Punjabi Minority Morcha Committee. नवनिर्वाचित कमिटी फोटो घेऊच्या एक मिनिट फोटो साचे येईना माझ्या पाठी घ्या मला माझ्या पाठी साहेब शांताराम नायकान आपल्या सहकार्य केले आसा कमिटी तयार करपाक Good evening, everyone. First, I'd like to thank the Bharatiya Janata Party and our Honorable MLA of Panjim constituency, Babush Monsarat, for giving me this opportunity to head the minority community. And as the president of this community, of this Morcha, I will work towards empowering the minority community with all the active support of the state government, the party, and the Honorable Panjim MLA. Thank you. आता दुसरा जो मोर्चा Yes.
पणजी मंडळाचो जो मोर्चा आम्ही डिक्लेअर करता तो SC मोर्चा हा भारतीय जनता पक्षाच्या SC मोर्चा पणजीचो अध्यक्ष म्हणून श्री संदीप जाधव हाका डिक्लेअर करता. आणि SC मोर्चाचो व्हाईस प्रेसिडेंट बाप लोलेश्वर आपा निपाणीकर, जनरल सेक्रेटरी म्हणून दीपक पवार, दुसरा सेक्रेटरी महेश हरिजन, आता मेंबर रजत हरमळकर, रोहित जाधव, किरण पवार, लोकेश कांबळे, राजू बाबू, बैला पागोल, महांतेश हरिजन आणि अभिषेक कांबळे. नवनिर्वाचित कमिटीचे फोटो सेशन राजेश कांबळे ताणे पुढे येवचो. तशेंच हांव मागता बाब लुसियो गोम्स जो मायनॉरिटी कमिटीन आसा ताणे फुडें येवचो. आता हांव मागता SC मोर्चाचो अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष बाब संदीप जाधव ताणे आपले 2 शब्द तुमच्या मुखार ठेवचे. पणजेचो SC मोर्चाचो अध्यक्ष म्हणून म्हाका सिलेक्ट केले म्हणून थँक्यू. आणि हांव असोच पार्टी वांगडा आसतलो फुडें पण. आणि सरा कडेन थँक्यू सर की म्हाका हे केलें म्हणजे थँक्यू. तिसरो जो मोर्चा असा तो म्हणजे मंडळाचो ST मोर्चा. या ST मोर्चाचे अध्यक्ष म्हणून श्री मंगेश गवळेकर हांका डिक्लेअर करता. आमचे व्हाईस प्रेसिडेंट लक्ष्मीकांत फातर्पेकर, दुसरा व्हाईस प्रेसिडेंट राजेश कवळेकर, जनरल सेक्रेटरी म्हणून संदीप कवळेकर, सेक्रेटरी राजेश कांबळे, नारायण कुट्टीकर दुसरो सेक्रेटरी, आणि मेंबर म्हणून तुळशीदास कवळेकर, संदेश बानोडकर, प्रभानंद बानोडकर, किशन कवळेकर, प्रवीण कुट्टीकर,
नमित उत्तेकर, यशवंत मानोडकर, सुनील कवळेकर, रवी कवळेकर, रितेश रामनाथकर, मधुकर काणकोणकर, अशोक शिरोडकर, सुदेश खाणेपारकर आणि संदीप कुमार कवळेकर. आता नवनिर्वाचित कमिटीकडे म्हणताना मी फोटो घेऊचे मधुकर काणकोणकर. फोटो घेऊचे पुढे या. व्हाईट शर्ट शुभम आता मागता नवनिर्वाचित अध्यक्ष एसटी मोर्चाचे बाप मंगेश कवळेकर आणि आपले मनोगत उद्धवचे. मागचे बदललेले आमदार बाबू मुंजरत, आमचे सर प्रेमानंद मांबरे, आणि बाब शिवम तोरणकर हे पणजी ब्लॉकाचो प्रेसिडेंट. हांव तुमी म्हाका ही ऑपॉर्च्युनिटी दिल्या ती हांव सगळ्यांचे उपकारी आसा. तशेंच म्हाजे एस टी भाव जे आज तेंची डिफिकल्टीचे कितें आसा हांव सदांच तुमचे फुडल्यान मांडटलो आनी सॉल्व करून घेतलो आनी गरुड सांगून देव बरें करूंक जाय. आमचे पणजेचे आमदार बाबूश मनसरकाकडे त्यांनी आपले 2 उत्तर आमचे मुखार दवरचे. Good evening, ladies and gentlemen. Today, I think we have announced 3 committees: one minority committee, one ST committee, and one SC committee. I welcome all to the BJP Parivar. I am here to give you all the assurance that we should all work together in the interest of the party, and we should see that our party moves forward. Let us all work together. See, as far as the difficulties as Mr. Mangesh Kavlekar said, and as far as the ST community is concerned, some difficulties, whatever it is, we are always here to solve the difficulties of all the communities. We want to basically be inclusive. We are an inclusive party. So now this is basically we should move forward, and the good work that the party is doing, we should carry forward the good work. My support is always there with you, and same time I seek support from yours to strengthen our party. Thank you. आता मागता बाप नजीम आगा आणि बाप रॉयस रॉड्रिगीज ताणी येवचे.
वर्किंग मायनॉरिटी मोर्चाचे meeting आता मग आपले पणजी मंडळ अध्यक्ष गोमाकडे आणि 2 उत्तरा माझे उपस्थित आमचे लाडके आमदार बाबूश सर, बाबूश मनसरात, आमचे पणजेचे प्रभारी प्रेमानंद भांबरे सर, नवनिर्वाचित मायनॉरिटी मोर्चाचे प्रेसिडेंट आयटल सुजा, माझे एसटी प्रेसिडेंट पणजेचे बाबू मंगेश कवळेकर, एसटीचे आमचे प्रेसिडेंट संदीप जाधव आणि तुमची पुराय सगळी टीम. आयज हा मुद्दा म्हाका सांगूंक सोदता की आमकां सगळ्यांक खबर आहा की येणाऱ्या डिसेंबरा नंतर केन्ना तरी निवडणूक आसतली आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही वेगवेगळ्यो कमिटी स्ट्रेंथन करपाचो गोंयभर जो प्रोसेस चल्ला तेजोच एक भाग म्हणून पणजेंनी आम्ही वेगवेगळ्यो कमिटी काडल्या. एक फाटल्या 10 दिसां पयलीं आम्ही युवा मोर्चा आणि महिला मोर्चा अशी आमची पूर्ण मतदारसंघाची टीम आम्ही जाहीर केलेली आहा. आयज मोठी खुशी भोगता की फर्स्ट टाइम मायनॉरिटी मोर्चान आमची पुराय टीम आम्ही कंप्लीट करता. आमची गडबडेन थोड्यो कमिटी घेवच्यो डिक्लेअर करपाक जाल्यो कारण चतुर्थी पयलीं आमकां सगळे कमिटी डिक्लेअर करपाक जाय. पुढे एससी मोर्चा आणि एसटी मोर्चा आयच्याच दिसा करपाचे आमी येवजिले. थोडे मेंबरांक पावोंक ना पूण एक बरें दिसता की कमी टायमान आपयल्यान सगळे जाण हांगा मॅक्झिमम जाण पावले. हीच संदी घेवन सांगपाक सोदता की आमची जी एक आमी शक्ती केंद्र म्हणून केल्लेले आहा पणजेचे एक 7 वेगवेगळे झोन केल्लेले आहा. त्या झोनांनी आमचे कार्यकर्ते प्रसाद आसत, संजू आसत, मिलिंद आसत, संजीव देसाय आसत, विभो आक्षीकर आसत, सगळे शांताराम नायक आसत, बँतो आसत, आल्तींच्यान आमचो मोयू आसतलो, नागेश सर आसतलो आल्तींच्यान, रिबंदरच्यान मयेन आहा, शमा आसा, उत्कर्ष आहा. हांव सगळ्यांची नांवां घेता पूण सगळी आपल्या एका परिवारांतली म्हणून हांव सगळ्यांक हे करून म्हणटा की प्रसाद आमोणकर हे सगळे जाण आमी सगळ्यांक मेळून फाटले 1.5 म्हयनो प्रोसेस करता आणि ह्या प्रोसेसांतल्यान एक बरी गजाल आहा. आयज आमी प्रत्येक 30 बूथ जे आसा पणजेन त्या 30 बुथांचेर आमी 11 जाणांची मिनिमम कमिटी काडलेली आहा. म्हणजे एक सांगपाक आमकां पयलीं आमची ताकद खबर आसपाक जाय. त्या खातीर हांव मुद्दाम सांगता की आमचे कडेन आयज 30 बुथांचेर 11 मेंबर म्हणजे 330 मेंबर आयज आमचे कडेन मतदारसंघात आमचे कडेन कार्यकर्ते म्हणून तयार आहा. आमचे कडेन आयज महिला मोर्चाची 32 जाणांची कमिटी आहा. मंडळाची आमचे पहिले 34 जाणांची कमिटी आहा. आयज आमचे कडेन पहिले युवा मोर्चाचे 36 लोकांची कमिटी आहा. आयज पयल्यार मायनॉरिटी मोर्चा आमी जवळ जवळ 34 जाणांची डिक्लेअर केलेले आहा. एससी आसात, एसटी आसात आणि गडबडे नांवां आनी आयज चड घेवंक ना कित्याक आमकां ओबीसी डिक्लेअर करपाची आसा आणि एखाद्या फुडल्या 1-2 दिसांनी आमी ती डिक्लेअर करतले. आणि किसान मोर्चा आसा हो आमी डिक्लेअर करपाचे आहा. हितून हांव इतलेंच सांगता चड करून आमी शुक्रार दीस फक्त एक सांगता हांव की आमी आमची जी स्ट्रेंथ आहा ती वाडयत आहा आणि त्या खातीर तुमचे कडेन सगळ्यां कडेन मागता की येणारी जी निवडणूक आसा ती आमकां सगळ्यांक खबर आहा. कोणी कितें उलो पूण आमकां खबर आहा की पणजेचो विजय भारतीय जनता पार्टीचे बाबूश मनसरात सर हे आसतले सगळ्यांक खबर आहा. त्यामुळे ही जी आम्ही आता जो नेट लायलेलो आसा तो आनीक फुडें वाडोवपाक जाय. पार्टी म्हणून आमदार म्हणून तुमकां सदांच सपोर्ट आसतलो. आणि आयज जे आमी मायनॉरिटी मोर्चा केल्लेले आहा त्या मायनॉरिटी मोर्चाचे सगळे भावां कडेन मागता की आमी बूथ लेवलाचेर आमचे पयल्या मायनॉरिटीचेर मेंबर वाडया. प्रत्येक बुथाचेर किमान 5 ते 10 मेंबर एका बुथाचेर करपाचो आमी टार्गेट दवरया. कारण आमी कमिटी काडटा आसतना बेश्टी खंयची काडूंक ना. प्रत्येक बुथा वयल्यान एक नांव घेतलेलें आहा. अशें 30 बुथाचेर रिप्रेझेंटेशन ह्या कमिटीचेर आहा.
हांव SC मोर्चा आणि ST मोर्चाचे यांचे कडेन मागता की आपापल्या भागात आमी काम वाडोवया. OBC मोर्चा 2 दिसांनी शुक्रार दीस आमचो ऑलमोस्ट टायम ठरलेलो आहा, पण आमच्या कार्यकर्त्यां कडेन अजून मेसेज वचोंक ना. ती वचोन आमी ते करतले. तुम्ही सगळे एका नेटान काम करूया. जो स्ट्रेंथ आहा तो स्ट्रेंथ पूर्णपणे लावन आमी फक्त पणजेचो विजय साजरो करचेलो. जर थंपींग विजय साजरो करपाचे आयज पावल मारया इतले म्हणटा. तुम्ही सगळे शॉर्ट टायमान हांगा येयले. प्रेस भावांक म्हाका मातशें आयज दिलगिरी व्यक्त करता की आमकां मातशें सुरवात जावपाक मातसो टायम गेलो म्हणून हे म्हणटा. आनी हांव तुमकां परत एकदां सगळ्यांचें स्वागत करता आनी हांव आभार मानता. देव बरें करूं. शुभम, तुम्ही ब्लॉक प्रेसिडेंट आसा हेंचे. एका सायडच्यान तुमी मायनॉरिटी मोर्चा हेजे सगळे कमिटीन अनाउन्स करता. एट द सेम टायम आयज उदय सिद्धार्थाक वचून मेळ्ळा एट हिज रेजिडन्स. उदय सिद्धार्थाक वचून मेळ्ळा एट हिज रेजिडन्स. सो हाऊ डू यू सी दॅट? बिकॉज ही इज युअर BJP लीडर एट द मोमेंट. ते कोण कोणाक मेळटा काय आमकां अर्थ उरना. तुमच्या BJP लिडराक मेळ्ळा म्हाका. आमच्या BJP लिडराक कोणाक मेळो, कोणी कोणाक मेळो, पण आमी आमचो स्ट्रेंथ वाडयत आसा. कदाचित उदय म्हाका दिसता परतो जॉईन जावंक सोदता आसतलो. ताका मेळपाक जाय. मामरे बाब, तुमकां कांय इफेक्ट जावचो न्हय तो? ना ना काय ना. Our party is strong. We have got a good network of workers and we are building up and we are sure to win the Punjab state. Sir, my question to MLA, sir, there will be any impact because both are your partner only. Partner only. So, one side is Uday and Uday and other side the Tony is from Taligaon. So both are, and strategically they were. Let us go back and walk the memory lane for 2002. 2002, let us walk the memory lane. In 2002, Tony contested as a BJP candidate. Mr. Uday Madkekar was a part of Somnath Zwarkar's Congress party. Then there was NCP, and I was basically UJD. That is the time when I contested in 2002. It is all these three parties I sent home. When people didn't even know me. Today people know who Babush is. That's what I've got to say. And I don't have to say much. Let the election come, you will see the result. But what do you have to say about Uday saying? I am, see, No, I am today not, he says not- that not- I misunderstood Siddharth. See, I am not here to basically comment on anyone. I wish them they have gone for their betterment. I wish them all the best. I have got nothing else to say about it. Thank you. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा सर तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. भारत माता की जय.